काल मागण्या मान्य झाल्यानंतर उपोषण सोडल्यावर मनोज जरांगे पाटलांवर सध्या संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत। मनोज जरांगे मुंबईहून थेट संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचारासाठी पोहोचलेत। पुढील 2 आठवडे मनोज जरांगेंना उपचार घेण्याची गरज आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली। 7 दिवस झालेले आहेत की पाटलाचं कंटिन्यू उपोषण सुरू आहे। आता आल्यानंतर त्यांना चक्कर येत होते, त्याच्यानंतर पोटही दुखत होतं, ॲबडोमिनल पेनही होता, BP त्याचा 90-60 होता, शुगर ऑलरेडी आपण तिकडे केली होती 70s होती। एकंदरीत थोडीशी तब्येत जी आहे ती नाजूक आहेत आणि आता आपण सर्व प्रकारे ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आणि त्यांचं बाकीची टेस्टिंगही पाठवली आहे, ब्लड टेस्ट वगैरे। बरं, पुढचे किती दिवस त्यांना नाही, 1-2 आठवडे तरी त्यांना ट्रीटमेंटची सक्त आवश्यकता आहे असं मी सांगितलं। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जरे थेट संभाजीनगरहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सचिन, मनोज जरांगे पाटील हे उपचार घेण्यासाठी गॅलेक्सी रुग्णालयातच दाखल होत असतात। त्यांचे जे ठरलेले डॉक्टर आहेत डॉक्टर चावरे, ते आता पुन्हा एकदा त्यांच्यावर उपचार करतील। काय नेमकी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आलेली आहे? कशा प्रकारे उपचार केले जाणार आहेत? काय नेमका त्रास जरांगेंना जाणवतोय? काय तपशील आहेत? विक्रांत, आझाद मैदानात गुलाल उधळल्यानंतर आरक्षणाचा जेव्हा मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आले, त्यांची तपासणी करण्यात आलेली आहे। त्यांच्या ब्लड टेस्ट असतील किंवा इतर ज्या तपासण्या आहेत त्या तपासण्या करण्यात आलेल्या आहेत। साधारणतः जर त्यांना आपण पाहिलं तर पोटाचा त्रास भयंकर होत आहे, त्याचबरोबर त्यांना चक्कर देखील येत आहे, अशक्तपणा जाणवत आहे आणि इतर डोकेदुखीसारख्या अजून काही छोट्या मोठ्या त्रास त्यांना आहेत। त्या सर्व यांच्यावरती समस्यावरती आता सध्या उपचार त्यांच्यावरती सुरू आहे। पुढील 2 आठवडे त्यांना उपचाराची गरज असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे। कारण गेली 7 दिवस त्यांनी उपोषण केलं आहे, त्यामुळे त्यांच्या अनेक बाबी आहे ज्या उद्भवलेल्या आहेत, त्याच्यावरती हा उपचार करणं गरजेचं आहे। त्यासाठी 2 आठवड्याचा कालावधी लागेल असं डॉक्टरांनी म्हटलेलं आहे। आणि आता जर आपण पाहिलं तर माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता याच हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। 3ऱ्या मजल्यावरती त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। मात्र इथं येणाऱ्या कुणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाहीये। फक्त जे त्यांचे जवळचे आंतरवाली गावातील जे काही मोजकी लोक आहेत त्या लोकांनाच फक्त मध्ये सोडण्यात येत आहे। कारण डॉक्टरांचा जो सल्ला आहे त्यानुसार आता मनोज जरांगे पाटील यांना देखील सध्या कुणालाही भेटू दिलं जात नाही आहे। आणि पोलिसांचा बंदोबस्त देखील या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लावण्यात आला। पहिल्यांदाच असं झालं की या परिसरामध्ये पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। रात्री जेव्हा मनोज जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी मोठ्या आतषबाजी करून त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं, मोठं गुलाल उधळण्यात आलं आणि त्यानंतर आता त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। पुढील किती दिवस त्यांच्यावरती उपचार सुरू असतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र त्यांची प्रकृती सध्या जरी आपण पाहिली तर सध्या त्यांची प्रकृती बिघडली असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे। धन्यवाद सचिन या सगळ्या तपशिलांसाठी।